पुढच्या बातम्या पाहूयात। मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी मतदान केल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। मराठी मतदार आपली वाट बघतोय असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा मराठी कार्ड बाहेर काढलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र आता ती चूक पुन्हा नाही असं सांगत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। पाहूयात। कुणाशीही जागा वाटपाची चर्चा नाही। राज ठाकरेंची नवी भूमिका। मराठी मतदार आपली वाट बघतोय। उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही। राज ठाकरेंचं मराठी कार्ड पुन्हा चालणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांच्या बैठकीत सगळ्या पदाधिकाऱ्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातच राज ठाकरेंनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती। माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा। विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यावेळी राज यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेटही घेतली। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीत राहून लढणार अशी चिन्ह दिसत होती। मात्र राज यांनी पुन्हा गिअर बदललाय। लोकसभा निवडणुकीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची चूक करणार नसल्याचं एक प्रकारे राज यांनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी राज ठाकरेंनी सगळ्यांवरच तोफ डागली आहे। महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप काही ठरत नाहीये। मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, कुणाशीही जागा वाटपाची चर्चा करणार नाही। आपल्याला विधानसभेच्या 200 ते 225 जागा लढवायच्या आहेत। लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही। मराठी मतदार आपली वाट बघतोय। ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान आहे। उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालंय। अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांचा समाचार घेतला। स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे। प्रत्येकजण आपापले पक्ष मोठे करण्यासाठी पण त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो। मनसेनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले, कारण मनसेनं त्यांच्या स्थापनेपासून आतापर्यंत सगळ्या निवडणुका या स्वबळावरच लढवल्या। 2009 मध्ये मनसेनं विधानसभेच्या 143 जागा लढवून 13 मतदारसंघात विजय मिळवला होता। तर 2014 मध्ये मनसेनं 219 जागा लढवल्या आणि फक्त एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला। 2019 मध्ये मनसेनं 101 जागा लढवल्या, मात्र एकाच मतदारसंघात मनसे विजयी ठरली। एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळणार, अमुक तमुक, हा मतदारसंघ तो मतदारसंघ, म्हणजे आम्हीच कन्फ्यूज झालो की तुला ही बातमी कुठून आली, आम्हाला अजून माहिती नाही। पण ती बातमी आली होती, पण तसं काही नाही आहे, कारण आमच्या कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही। आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत। जागा मागायला जाणार नाही असं म्हणून राज ठाकरेंनी जागा वाटपाचा चेंडू महायुतीकडे टोलावलाय। आता महायुती राज ठाकरेंना टाळी देणार की विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा स्वबळाचा मार्ग अवलंबणार हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल। तर उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी मतांवरही दावा केलाय। परिणामी ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा घनघोर लढाई होणार असल्याची चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।